नव्या नागपूरच्या विस्तारात सर्व भूमिपुत्रांना सामावून घेऊ, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान. विकासाचा परीघ विस्तारत नागपूर शहर आता नव्या नागपूरच्या स्वरूपात आकारास येऊ घातले आहे. यासाठी लाडगाव, गोधनी, रिठी या भागात विस्तारणाऱ्या नव्या नागपूरबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. या भागातील बहुतांश शेतकरी हे गुमगाव येथे वास्तव्यास आहेत. हे नवे महानगर साकारताना ज्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी जाणार आहेत त्यांना कायद्याच्या कक्षेमध्ये अधिकाधिक योग्य मोबदला मिळावा या दृष्टीने प्रयत्नांची भूमिका नागपूर महानगर विकास प्राधिकरणाची आहे. या संदर्भात जे शक्य असेल ते देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नवीन नागपूर संदर्भात जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. नव्या नागपूरसाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत अशा शेतकऱ्यांची एक प्रातिनिधिक 5 सदस्यांची समिती तयार करावी. या समितीशी नागपूर विकास प्राधिकरण, नागपूर सुधार प्रन्यास व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी ही समिती चर्चा करेल. शासनाची भूमिका ही नियमांच्या तरतुदीनुसार जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करेल, असे या बैठकीत सांगण्यात आले. नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत अनेक भागात गुंठेवारी पद्धतीने घेतलेल्या जागेवर लोक अनेक वर्षापासून वास्तव्य करीत आहेत. काही गुंठेवारीतील भूखंड आरक्षणामुळे बाधित झालेले आहेत. गुंठेवारी अंतर्गत असलेल्या अभिन्यासात नगरभूमापन विभागाने मोजणी केल्यानंतर त्याच्या नियमितीकरणाची कार्यवाही सुरू होते. सदर कार्यवाहीत असणाऱ्या अडचणी व लागणारा विलंब लक्षात घेऊन मानव नियमितीकरणबाबत लवकरच शासन धोरण निश्चित करत असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यात आवश्यक ती कार्यपद्धती निश्चित केली जात असून गुंठेवारीत असलेल्या सर्वांना याचा दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूर महानगराचा विचार करता गुंठेवारीच्या मोजणीचे अधिकार नागपूर सुधार प्रन्यास नागपूर महानगर विकास प्राधिकरणाला देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत जमाबंदी आयुक्तांना तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. मोजणीसाठी जे लागणारे मनुष्यबळ आहे ते निवृत्त झालेले मोजणी अधिकारी या क्षेत्रातील अनुभवी लोकांचे पॅनल करून नियमानुसार याला गती देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी बैठकीत सांगितले. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंकर. महाराष्ट्र की फेवरेट प्राजक्ता माली करेगी दोपहर 12 बजे महल रोकड़े ज्वेलर्स की ग्रैंड ओपनिंग. सुबह 6 बजे सिल्वर और गोल्ड की ज्वेलरी मेकिंग चार्जेस पर मिलेगा फ्लैट 60% ऑफ. जैसे जैसे घड़ी आगे बढ़ती जाएगी ना, वैसे वैसे 5% डिस्काउंट कम होता जाएगा. दोपहर 12 बजे से मिलेगा फ्लैट 30% ऑफ. डायमंड ज्वेलरी की मेकिंग चार्जेस पर मिलेगा 100% ऑफ. और इस सेलिब्रेशन में लगाएंगे 4 चांद सोनाली कुलकर्णी के साथ शाम 5 बजे.